नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. आज आपलं लेक्चर आहे स्पॉट द एररचे गोल्डन रूल्सवरती. 15 गोल्डन रूल्स तुमच्यासाठी बनवलेले आहे. बघा, कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की इंग्रजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी म्हटलं ना की पोरांचे हातपाय थरथरायला लागतात आणि परीक्षेमध्ये उत्तर जरी येत असलं तरीही पोरं काय करतात की त्या भीतीने काय करतात की उत्तरं लिहित नाहीत किंवा त्यांच्याकडून चूक होतं. अशामध्ये आपल्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स यावा याच्यासाठी इंग्रजीचे काही खास खळगे जे आहे ना, तर त्याच्यासाठी मी सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आजचा पहिला जो आपला प्रश्न प्रकार आहे तो आहे स्पॉट द एरर. TCS IBPS तुमची महाराष्ट्र शिक्षण परिषदेची म्हणा किंवा SSC म्हणा किंवा भारतातली कुठलीही एक्झाम घ्या, त्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारा प्रश्न प्रकार जो आहे तर तो आहे स्पॉट द एरर. स्पॉट द एररमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट यावरती विशेष करून जास्त प्रकारे प्रश्न पाहायला मिळतील. आता या आजच्या व्हिडिओमध्ये 15 गोल्डन रूल्स जे आहेत ना, तर ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला परीक्षेमध्ये जे तुमचं 22, 23, 24 किंवा एक 85 ते 90% तुमचे प्रश्न बरोबर आणायचं जे टार्गेट आहे ना, तर ते नक्की पूर्ण होऊ शकतं. साध्या सोप्या ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला वाटलं तर या ट्रिक्स ज्या आहेत याची नोट्स बनवा, रिव्हिजन करा इनफ वेळेस आणि यामध्ये तुम्ही मास्टर होऊ शकता. बघा, तत्पूर्वी आपली सरळ सेवेची जी बॅच आहे तर ही बॅच देखील आपण सुरू केलेली आहे. आगामी नगर परिषद असेल, तलाठी भरती असेल, महानगरपालिका असेल, आरोग्य विभाग आहे किंवा बाकीच्या इतर विभागाच्या सरळ सेवा भरती आहेत, तर त्यासाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. यामध्ये फक्त 999 रुपयाला आहे. मी यामध्ये इंग्रजी आणि करंट अफेअर हे 2 विषय घेतो. आपले विकास सर आहेत, संभाजी सर आहेत, बागुल सर आहेत आणि ऋतुजा मॅडम तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि सायन्स शिकवतात. अशी परिपूर्ण पंच कमिटी जी आहे तर ती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. शिकण्याची उमेद आणि ऊर्जा जी आहे तर तुम्हाला त्या या सगळ्या लेक्चर्समधून मिळणार आहे. तसेच जर तुम्ही कोर्स जरी जॉईन नाही केला आणि तुम्हाला वाटलं की एक लेट्स से की शिक्षण तर सगळेच देतात, पण क्वालिटी एज्युकेशन ई स्वयंचं आहे की नाही, तर त्यासाठी तुम्ही आमचा 49 रुपीच्या या ज्या नोट्स आहेत तर या नोट्स ट्राय करू शकता. इंग्रजी असेल, मराठी व्याकरण असेल, गणित, बुद्धिमत्ता, रिझनिंग, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र सगळ्या यामध्ये ऑडिओ नोट्स सहित देखील तुम्हाला उपलब्ध आहे. काय करायचं आहे, फक्त यासाठी तुम्ही एक ॲप्लिकेशन जे आहे तर ई स्वयंचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि तिथून जाऊन इन्स्टॉल करा आणि ट्राय करू शकता. जर पटलं तर याचे डेमो देखील बघा आणि नंतर मग कोर्स जॉईन करू शकता. बघा, चला आता आपण काय करूया की आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे तर तो आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ठीक आहे. स्पॉट द एररमध्ये जास्त करून तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंटचेच तुम्हाला काय करतात प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये 15 सोपे नियम, ट्रिक्स आणि एक्झाम्पल्स देखील जे आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तुमची कन्सेप्ट कच्ची जी आहे ती पक्की व्हावी यासाठी सेपरेट स्पेशल PYQ सेशन यावरती देखील आधारित आहे. चला तर बघूया आता आपले जे 15 रूल्स आहेत तर त्यामधला पहिला जो नियम आहे तो आहे सब्जेक्ट आणि वर्बमध्ये नंबरची जुळवणी करणे. म्हणजे वचन जे आहे तर ते काय करायचं आहे की जुळवायचं आहे. म्हणजे एकवचन नाऊन असेल तर एकवचनी वर्ब असायला पाहिजे. एकवचनी जर समजा वर्ब असेल तर तुमचं नाऊन जे आहे तर ते एकवचनी असायला पाहिजे किंवा अनेकवचनी जर नाऊन असेल तर तुमचं वर्ब जे आहे तर ते अनेकवचनी असायला पाहिजे. सिंपल आहे, इझी पीझी. कन्सेप्ट काय आहे, जर सब्जेक्ट एकवचनी असेल, सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा काय आहे एकवचनीच असायला पाहिजे. आता परीक्षेमध्ये काय होतं की तुम्हाला सब्जेक्ट जो आहे तर तो सिंग्युलर देतात आणि वर्ब जे आहे ना तर ते प्लुरल देतात. मग काही मुलं काय करतात की सिंग्युलर वर्ब आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे ना, म्हणून मग काय करतात की सिंग्युलर वर्ब घेतात. ठीक आहे. पण काही मुलं काय करतात की इथं प्लुरल वर्ब दिसला म्हणून इकडं सिंग्युलरच्या ऐवजी काय करतात की इथं प्लुरल सब्जेक्ट घेतात. तरी या प्रकारची जी गफलत आहे ना तर ती व्हायला नको तुमच्याकडे. एक गोष्ट लक्षात ठेवा की इंग्रजी भाषेमध्ये जेव्हाही तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट किंवा स्पॉट द एरर शिकवायचं आहे किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं असेल ना तर त्यावेळेस हे एक सूत्र लक्षात ठेवा. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे एक सूत्रच असतं. बस कोणतंही सेंटेन्स तुम्ही पाहिलं ना तर पहिले या सेंटेन्सला काय करायचं की या सूत्रात बसतं का ते पाहायचं. याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे हे कळालं म्हणजे 90% तुमचं उत्तर जे आहे तर ते तिथं संपलेलं असतं. ठीक आहे. तर पहिला जो आहे रूल काय आहे की सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर ऑब्जेक्ट. अनेकवचनी जर सब्जेक्ट असेल, मी ऑब्जेक्ट म्हटलो का, सब्जेक्ट हा सिंग्युलर सब्जेक्ट असेल सिंग्युलर ऑब्जेक्ट घ्यायचा. जर सब्जेक्ट तुमचा प्लुरल असेल तर प्लुरल घ्यायचा. ट्रिक काय आहे, ही राईट्स दे राईट. आता इथे एक्झाम्पल आहे, शी डॅश डॅश अ सॉन्ग एव्हरी डे.
इथे ऑप्शन दिलेले आहेत. शी सिंग, शी सिंग्स, सिंगिंग, इज सिंग अ सॉन्ग एव्हरी डे. तर यापैकी काय उत्तर असणार आहे? येस किंवा इएस. जर शी काय आहे, हे एकवचनीय आहे, प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला येस किंवा इएस लागतं, म्हणून इथे बी जे आहे, शी सिंग्स अ सॉन्ग एव्हरी मॉर्निंग, हे जे आन्सर आहे तर हे बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर हा झाला पहिला रूल. आता बघूया आपला दुसरा रूल काय आहे. दुसरा रूल जो आहे तर तो आहे दोन ऑब्जेक्ट, सॉरी व्हाय आय एम सेइंग ऑब्जेक्ट, सब्जेक्ट्स, आय अपोलोजाइज फॉर दॅट. दोन ऑब्जेक्ट्स अँड ने जोडलेले असतील तर वर्ब काय करायचा? प्लुरल घ्यायचा. जर दोन सब्जेक्ट अँड ने जोडलेले असतील तर त्यावेळेस सब्जेक्ट कुठला घेणार? सिंग्युलर सब्जेक्टच असणार, पण त्यावेळेस तुम्ही वर्ब जे आहे तर ते कुठलं घेणार? ते वर्ब घेणार प्लुरल, ज्या वेळेस अँड जोडलेले असेल. बघा कन्सेप्ट समजून घ्या. दोन गोष्टी जोडल्या म्हणजे संख्या वाढली. दोन गोष्टी जोडल्या म्हणजे काय? संख्या वाढते. ट्रिक काय आहे? राहुल अँड सीता आर फ्रेंड्स. राहुल अँड सीता आर फ्रेंड्स. इथे एक्झाम्पल पहा. राम अँड श्याम डॅश डॅश प्लेइंग क्रिकेट. मग इथे काय येईल? इज येईल, आर येईल, वॉज येईल की हॅज येईल? राम अँड श्याम आर प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे, म्हणजे जर समजा अँड आला तर त्यावेळेस म्हणजे आपलं जे वर्ब असेल तर वर्ब काय करायचं आहे तुम्हाला? वर्ब नेहमी प्लुरलच ठेवायचं आहे. काय आहे ट्रिक? जर समजा दोन सब्जेक्ट अँड ने जोडलेले असतील तर त्यावेळेस तुम्हाला वर्ब नेहमी प्लुरल घ्यायचं आहे. परीक्षेमध्ये कसे प्रश्न येणार आहेत ते आपण नंतरच्या सेशनमध्ये पाहूया. सध्या फक्त ट्रिक समजून घ्या. ठीक आहे, अँड आणि आयडिया जर एकच असेल तर वर्ब सुद्धा काय आहे? सिंग्युलर वापरायचं आहे. तुम्हाला जे सेंटेन्सेस येणार आहेत ना तर सेंटेन्सेस तुम्हाला काय करायचे आहे? फील करायचे आहे. जर समजा दुसरी ट्रिक आपण पाहिली होती की जर समजा दोन गोष्टी, दोन व्यक्ती अँडने जोडलेल्या असतील तर त्यांचा नंबर वाढतो, म्हणून मग काय होतं की वर्ब जे आहे तर ते प्लुरल यायला पाहिजे. पण जर आयडिया एकच असेल, ठीक आहे, आणि दोन तीन गोष्टी एकमेकांना लागलेल्या असतील तर त्यावेळेस वर्ब जो आहे तर तो सिंग्युलरच असायला पाहिजे. कन्सेप्ट घ्या बघा. ब्रेड अँड बटर म्हणजे एकच डिश आहे. ठीक आहे, ब्रेड अँड बटर हे काय आहे? एकच डिश आहे. मिनिंग एकत्र झाला की सिंग्युलर येतो. ब्रेड आणि बटर यांचा अर्थबोध जो आहे ना तर तो एकच आहे. इथून फील करावं लागतं कधी कधी. इथून जर तुम्ही सगळ्या रूल्सच्या आणि हिशोबाने जर पाहिलं ना तर मग ऐन वेळेवर गफलत होऊ शकते. एक्झाम्पल पाहूया. फिश अँड चिप्स डॅश डॅश माय फेवरेट फूड. आता इथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब जर विचारलं, ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय येईल? इज येईल, आर येईल, वर येईल की हॅव येईल? फिश अँड चिप्स आर माय फेवरेट फूड्स येईल की फिश अँड चिप्स इज माय फेवरेट फूड येईल? ओके, ज्या वेळेस आयडिया असेल, एक असेल फिश अँड चिप्स, ठीक आहे, तर ही जी आयडिया जी आहे ना तर ही एकच आहे, तर त्यामुळे काय आहे की इज येईल. ठीक आहे, आता आपल्याला भाषेचा तेवढा कल्चरल रेफरन्स नाहीये, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की फिश अँड चिप्स या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या ज्या आहेत ना ब्रेड अँड बटर सारख्या, या त्यांच्या भाषेमधल्या हा एकच शब्द आहे आणि ते आपल्याला फील होत नाही, तो कल्चरल कॉन्टेक्स्ट माहीत नाही, म्हणून आपल्याला गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपल्या मराठीच्या भाषेप्रमाणे, मराठी भाषेप्रमाणे तुकड्या तुकड्यात वाटतात त्या. पण या फिश अँड चिप्स हा जो शब्दप्रयोग आहे तर हा एकच आयडिया म्हणून वापरला जातो, म्हणून फिश अँड चिप्स इज माय फेवरेट फूड असं येणार आहे. ठीक आहे, अँड जर आलं तर लक्षात ठेवायचं की त्यामध्ये प्लुरल वर्ब असायला पाहिजे, पण जर आयडिया एक असेल तर त्यावेळेस तुमचं वर्ब जे आहे तर ते सिंग्युलर असायला पाहिजे. तिसरा झाला. चौथा, ऑर आणि नॉरने जोडलेले सब्जेक्ट वर्ब नियरेस्ट सब्जेक्टशी जुळलेले असतात. ना आता समजायला थोडंसं अवघड असेल, समजून सांगतो बघा. बऱ्याचशा वाक्यामध्ये ना दोन दोन सब्जेक्ट असतात. एक जवळचा सब्जेक्ट असतो, जवळचा सब्जेक्ट म्हणजे वर्बच्या जवळचा, आणि वर्बच्या दूरचा म्हणजे पहिला सब्जेक्ट असेल. ठीक आहे, तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ऑर आणि नॉरने जोडलेले सब्जेक्ट वर्ब नियर सब्जेक्टशी जुळतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पाहू त्यावेळेस जरा व्यवस्थित समजेल. वर्ब जे आहे ना हे नेहमी जवळच्या सब्जेक्टकडे पाहत असतो. बघा, नाऊन आणि वर्ब आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. नाऊन आणि वर्ब हे दोघं काय आहेत? नवरा बायको आहे. ग्रामर फॅमिलीचे, या पार्ट्स ऑफ स्पीच फॅमिलीचे काय आहेत? ही दोघं जण नवरा बायको आहेत. यांना एक मुलगा झालेला आहे, त्याचं नाव काय? प्रोनाऊन. ठीक आहे, वडिलांच्या जागी नाव जाणारा शब्द म्हणजे कोणता?
की प्रोनाऊन, जिथे वडिलांना जातात मी तिथं मुलगा जातो, जिथे नावाबद्दल विचारलं जातं पण नावाला जायला तिथं जरा थोडंसं कन्फ्युजन होतं किंवा त्याला असं वाटतं की माझी इज्जत जाईल, तर त्यामुळे काय आहे की ते मुलाला पाठवतात, प्रोनाऊनला पाठवतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले तोही जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, पार्ट ऑफ स्पीच जे आहे ना, तर ते एकदा कन्फर्म म्हणजे एकदम स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून शिकवलेलं आहे. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईल. पार्ट ऑफ स्पीच एकदा समजून घ्या. इमोशनल स्टोरीने एक फॅमिली बनवलेली आहे. नंतर त्यांना 2 मुली आहे, एक ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, या घरामध्ये एक पोपट आहे, एक कुत्रा आहे, कोण कोण त्यांचे काय काय नावं आहे, त्यांचे एक्झाम्पल काय आहे, ते सगळं काय आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. सध्या आपण आता याच्यावरती पाहूया. बघा, वर्ब जो आहे ना, तर तो नेहमी जवळच्या सब्जेक्टकडे पाहत असतो. ट्रिक काय आहे, आर आणि नॉर असेल तर जवळचा सब्जेक्ट घ्यायचा. काही वेळेस जवळचा सब्जेक्टवरती वर्ब अवलंबून असतं, काही वेळेस दूरच्या सब्जेक्टवरती देखील वर्ब अवलंबून असतं. ही पूर्ण 15 टिप्स जर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. ठीक आहे, आयदर द टीचर्स आर द प्रिन्सिपल डॅश डॅश प्रेझेंट. आता इथे जे वर्ब येईल ना, बघा आता या ठिकाणी काय आहे की 2 सब्जेक्ट आहे. इथे द प्रिन्सिपल हा एक सब्जेक्ट आहे आणि आयदर द टीचर्स हे असे काय आहेत, 2 सब्जेक्ट आहे. हा आहे S1, हा आहे S2. म्हणजे इथे जर वर्ब असेल, या वर्बच्या जवळचा जो सब्जेक्ट असेल, या सब्जेक्टवर अवलंबून आहे की इथे वर्ब काय घ्यायचा आहे. काही वेळेस असं होतं, काही वेळेस इथला हा जो वर्ब आहे ना, तर हा पहिल्या सब्जेक्टवर देखील अवलंबून असतो. बिलीव्ह मी मागच्या जवळपास 13 वर्षाच्या अनुभवातून हे जे रूल्स आहेत ना, तर हे डिस्कवर केलेले आहेत. तर यासाठी ना थोडंसं सिरियसली तुम्ही थोडंसं लक्ष देऊन जर पाहिलं ना, तर तुम्हाला कळून जाईल. एक्झाम्पल, आयदर द टीचर, चला याचं उत्तर सांगा. आयदर द टीचर आर द प्रिन्सिपल डॅश डॅश प्रेझेंट. आर येईल, इज येईल, वर येईल की हॅव येईल? काय येईल उत्तर? बघा, आन्सर काय येईल? इज येईल. म्हणजे सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्टनुसार इथं काय आहे की वर्ब आलेला आहे. या इज जे आहे तर हे टीचर्स काय आहे तर प्लुरल आहे. S1 काय आहे आपलं दूरचा जो सब्जेक्ट आहे तो काय आहे प्लुरल आहे. पण हा जो प्रिन्सिपल आहे हा काय आहे सिंग्युलर आहे. म्हणून इथं इज आलेला आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की इथला सब्जेक्ट जे आहे तर ते प्लुरल असतात, इथे सिंग्युलर असतो. पण इथे जे आहे ना तर ते तुम्हाला प्लुरल घ्यावं लागतं, इथे सिंग्युलर घ्यावं लागत नाही. म्हणजे ऑर आणि नॉर ने जोडलेले सब्जेक्ट असेल तर जवळचा जो सब्जेक्ट असेल त्याच्याशी मिळतं जुळतं तुम्हाला काय करायचं आहे, वर्ब घ्यायचा आहे किंवा हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. ठीक आहे, चला पुढचा आता घेऊया कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन जर असतील, कलेक्टिव्ह नाऊन असतील, टीम, कमिटी, ज्युरी, फॅमिली, ठीक आहे, आर्मी, असे जर शब्द जर असतील सेंटेन्सेसमध्ये तर त्यावेळेस सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. काय आहे? सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. कलेक्शन मध्ये बनलेलं आहे. फॅमिली किती असतं? एकच असते. फॅमिलीमध्ये मेंबर तर भरपूर असतात. मग मेंबर भरपूर झाले म्हणजे प्लुरल झाले. म्हणजे तुम्ही वर्ब जो आहे तर तो प्लुरल घ्यायला पाहिजे का? नाही. कलेक्टिव्ह नाऊनसाठी आपल्याला काय करायचं आहे, एक गट असतो, तो एक गट असतो आणि हे काय आहे, एक एकक आहे मोजण्याचं. एक फॅमिली, 2 फॅमिली, एका फॅमिलीमध्ये 4 मेंबरही असू शकतात आणि एका फॅमिलीमध्ये 40 मेंबरही असू शकतात. पण ती फॅमिली सिंग्युलरच आपल्याला काय करायची आहे. ग्रुप म्हणजे काय? 1 युनिट. द टीम डॅश डॅश विनिंग द मॅच. टीम इज विनिंग द मॅच. टीम इज विनिंग द मॅच. अशा पद्धतीने हा जो सब्जेक्ट वर्बचा जो खेळ आहे तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार आहे. 5वा गोल्डन रूल पाहिला आपण. आता पाहूया आपला 6वा गोल्डन रूल. ईच, एव्हरी, आयदर, नायदर. हा जो रूल आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. IMP आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये तुम्हाला क्लिअर सब्जेक्ट दिसत नाही, कळत नाही, नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन येतं, तर त्यावेळेस देखील हा जो रूल आहे तर हा तुमचे खटाखट मार्क वजा करण्यासाठी TCS, IBPS म्हणा किंवा MPSC मध्ये हा विचारला जातो. कन्सेप्ट काय आहे? हे जे ईच, एव्हरी, आयदर, नायदर हे जे आहेत ना तर हे नेहमी एक व्यक्ती किंवा वस्तू दाखवतात. ठीक आहे. ईच म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीबद्दल असेल किंवा वस्तूबद्दल असेल. एव्हरी म्हणजे काय? प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती. आयदर एकतर हा किंवा तो. नायदर हाही नाही आणि तोही नाही. म्हणजे यावेळेस काय आहे की सिंग्युलर वर्ब असायला पाहिजे. ईच, आता ईच ऑफ द यामधला फक्त हा ईचच कामाचा आहे आपला, ऑफ द नाही. ईच म्हणजे काय? ईच म्हणजे 1, फक्त एक. ठीक आहे. एक म्हणजे काय की सिंग्युलर. ईच ऑफ द प्लेयर्स,
इथं काय आलेलं आहे पहा, इथं प्लेयर्स आलेला आहे. ईच ऑफ द प्लेयर्स. ईच म्हणजे काय, एक. एक सगळ्या प्लेयर पैकी असे भरपूर प्लेयर आहे. ठीक आहे. ईच ऑफ द प्लेयर्स. ठीक आहे. ईच ऑफ द प्लेयर पण नाही, काय, ईच ऑफ द प्लेयर्स. ईच ऑफ द प्लेयर पण येतं आणि ईच ऑफ द प्लेयर्स पण येऊ शकतो तुम्हाला परीक्षेमध्ये. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की वर्ब जो आहे तर तो काय ठेवायचा आहे, सिंग्युलरच ठेवायचा आहे. ईच ऑफ द प्लेयर्स. आता इथे येस आलं म्हणजे लगेच पोरं काय करतात, ईच ऑफ द प्लेयर्स आर रेडी, लगेच आर करून टाकतात, लगेच तुमचा मार्क 0. इथं काय येणार, ईच ऑफ द प्लेयर इज रेडी. ठीक आहे. तुम्हाला हे प्रश्न जे आहेत तर हे प्रश्न तुम्हाला दिसेल. नाव 7वा जो गोल्डन रूल आहे, विथ ॲज वेल ॲज अलॉंग विथ. हे जर समजा शब्द आले, ठीक आहे, तर वर्ब फर्स्ट सब्जेक्ट नुसार बदलते. ठीक आहे. वर्ब जे आहे बदलते किंवा वापरावे. आपण अगोदरचा एक रूल पाहिला ज्यामध्ये आपण वर्ब जे आहे तर ते जवळच्या सब्जेक्ट नुसार घेणार होतो. ठीक आहे. आताचा रूल काय आहे, विथ ॲज वेल ॲज अलॉंग विथ. हे जर शब्द जर समजा आले सेंटेन्स मध्ये तर पहिलं जे असेल तर त्यानुसार काय करायचं, सब्जेक्ट नुसार काय करायचं आहे, पहिल्या सब्जेक्ट नुसार म्हणजे दूरच्या सब्जेक्ट नुसार तुम्हाला काय करायचं, वर्ब घ्यायचा आहे. ठीक आहे. पहिल्या सब्जेक्टकडे पाहायचं, काय, पहिल्या सब्जेक्टकडे पाहायचं. दुसरा सब्जेक्ट फक्त जोड असतो, पहिला सब्जेक्ट मेन असतो, इम्पॉर्टंट असतो. त्यामध्ये फोकस कुणावर आहे ते पण पाहायचं. सेंटेन्समध्ये पहिल्या सब्जेक्टवरती जास्त फोकस आहे की दुसऱ्या सब्जेक्टवर आहे. एवढं जरी फील झालं ना तर तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट स्पॉट द एरर अगदी असे पैकीच्या पैकी मार्क पडतील. ठीक आहे. दुसरा सब्जेक्ट फक्त जोड असतो, मुख्य सब्जेक्ट जो आहे ना तर तो पहिला असतो, म्हणून पहिल्या सब्जेक्टकडे पाहायचं आणि त्याच्यानुसारच वर्ब घ्यायचा. एक्झाम्पल, द कॅप्टन अलॉंग विथ द प्लेयर्स डॅश डॅश ऑनर्ड. द कॅप्टन विथ किंवा अलॉंग विथ द प्लेयर्स इज येईल की आर येईल, इथे काय येणार, इज येणार. ठीक आहे. द कॅप्टन, कॅप्टन सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, कॅप्टन काय आहे, प्लुरल आहे का सिंग्युलर आहे, कॅप्टन हा सिंग्युलर आहे. कॅप्टन सिंग्युलर. इथे अलॉंग विथ ऑल द प्लेयर्स आले म्हणजे या ठिकाणी या सब्जेक्टनुसार इथे जर पाहिलं तर आर यायला पाहिजे. ठीक आहे. पण आर येतंय का, नाही. का, कारण की विथ ॲज वेल ॲज अलॉंग विथ हे लिहूनच ठेवा. विथ ॲज वेल ॲज अलॉंग विथ जर समजा सेंटेन्सेसमध्ये असेल तर त्यावेळेस जो वर्ब येणार आहे तर तो वर्ब तुम्हाला पहिल्या सब्जेक्टच्या अनुसारच घ्यायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी उत्तर जे असणार आहे बी हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. नंतर चला, नंतर 8वा जो आपला गोल्डन रूल आहे तर तो आहे, काही नाउन्सने संपतात पण ते खऱ्या अर्थाने काय आहे की सिंग्युलर असतात. काही नाउन्स जे आहेत तर ते यसने काय होतात की संपतात, यस किंवा ईएसने संपतात म्हणजे त्यांचा एंड होतो. पण असे जे नाउन आहेत तर ते सिंग्युलर असतात. ठीक आहे. न्यूज यस आहे, मॅथमॅटिक्स यस आहे, फिजिक्स यस आहे, हे विषय आहेत. ठीक आहे. हे दिसायला प्लुरल वाटतात, न्यूज, मॅथमॅटिक्स असं काय आहे की आपल्याला प्लुरल वाटतं, पण हे काय आहे, सिंग्युलर आहे. द मॅथमॅटिक्स टफ सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स आर येईल की इज येईल, तर इथं काय येणार, इज येणार. ठीक आहे. ठीक आहे. नाउन्सला जर यस किंवा इएस असेल तर ते कदाचित प्लुरल असतात. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकीच्या सेंटेन्समध्ये जे सब्जेक्ट किंवा बाकीचे जे शब्द आहेत त्यावरून देखील तुम्हाला अंदाज काढता येतो. नंबर 9 बघा, पीपल, पोलीस, कॅटल हे काय आहेत, प्लुरल वर्ब आहेत. ठीक आहे. हे काय आहेत की प्लुरल सब्जेक्ट आहेत म्हणून यासाठी काय वापरायचं, प्लुरल वर्ब तुम्हाला वापरायचं आहे. हे शब्द अनेक लोक जनावर दाखवतात. ठीक आहे. कॅटल म्हणजे काय की बाबा जनावरांचा एक ग्रुप आहे. ठीक आहे. तर हे जे आहे तर ते अनेक वचनी आहेत. ठीक आहे. पीपल आर, पीपल इज नाही येत कधी, लक्षात ठेवा. बोलायच्या वेळेस आपण बोलून जातो पीपल इज किंवा वाटतं की ते ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे पण ते करेक्ट नाही. रिटन इंग्लिशच्या हिशोबाने पोलीसच्या नंतर नेहमी आरच येणार. बऱ्याच वेळेस तुम्ही पहा परीक्षेमध्ये तुम्हाला पोलीस आर किंवा पोलीस या शब्दाच्या अवतीभोवतीच तुम्हाला प्रश्न जे आहेत तर ते विचारलेले असतात. बघा, दिसायला सिंग्युलर वाटतात पण अर्थ जो आहे ना तर या शब्दांचा काय आहे, प्लुरल आहे. द पोलीस डॅश डॅश इन्व्हेस्टिगेटिंग द केस. द पोलीस इज येणार का इथे आर येणार, इथे काय येणार, आर येणार. पोलीस आर इन्व्हेस्टिगेटिंग द केस. ठीक आहे. जर समजा इथं आर्मी आलं, द आर्मी, आर्मी काय आहे,
कलेक्टिव्ह नाऊन आहे, सिंग्युलर आहे. आता वरती पाहिलं ना, तर कलेक्टिव्ह नाऊन असल्यामुळे इथं काय येईल, आर्मी इज. पण पोलीस जर असेल तर पोलीसच्या वेळेस काय येणार, पोलीस आर. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. चला 10वा जो आपला रूल आहे तर तो आहे अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाऊन असेल तर त्यावेळेस सिंग्युलरच वर्ब घ्यायचा. अशा गोष्टी की ज्या मोजता येत नाही. ठीक आहे. म्हणजे वॉटर झालं, ठीक आहे, पाणी तुम्ही मोजू शकता का? ऑफकोर्स सर, 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास 1 बॉटल 2 बॉटल असं मोजू शकतो. पण पाणी तुम्ही याच्यातलं पाणी म्हणू शकता का की हे 1 पाणी 2 पाणी 3 पाणी? तुम्ही त्या ग्लासमध्ये टाकलेलं त्याचं माप मोजता आहात, पण पाणी मोजू शकतो का? नाही. तर अशा वेळेस आपल्याला जो वर्ब वापरायचा आहे तर तो काय असायला पाहिजे, सिंग्युलर असायला पाहिजे. कन्सेप्ट काय आहे, मिल्क, शुगर, वॉटर, राईस हे काय आहे, मोजता येत नाही. म्हणजे ते काय आहे, अनकाउंटेबल नाऊन जर असेल तर त्यावेळेस सिंग्युलरच वर्ब आला पाहिजे. ठीक आहे. द फर्निचर, फर्निचर इथं इज येणार. द फर्निचर इज न्यू. फर्निचर आर न्यू नाही येणार. ठीक आहे. द राईस इज कॉस्टली. ठीक आहे. द राईस आर कॉस्टली नाही येणार. शुगर इज येईल. ठीक आहे. मिल्क इज येईल. ठीक आहे. लक्षात ठेवा. नाव 11वा जो गोल्डन रूल आहे तो आहे हू, विच, दॅट. वर्ब जे आहे तर ते ॲग्री विथ द नाऊन बिफोर इट. म्हणजे काय, हू चा वर्ब त्या आधीच्या नाऊनवर अवलंबून आलेला असतो. हू जर कन्सेप्टमध्ये जर असेल किंवा सेंटेन्समध्ये आय एम द वन हू टीचेस यू द इंग्लिश. आता या सेंटेन्समध्ये जो हू आलेला आहे ना तर हा पहिल्या नाऊन विषय म्हणजे माझ्या विषय आलेला आहे असा अर्थ आहे. ठीक आहे. अटेंडंट म्हणून पाहायचं. हूचा वर्ब त्याच्या आधीच्या नाऊनवर अवलंबून असतो. ठीक आहे. ही इज द वन ऑफ द बॉयज हू डॅश डॅश लेट. ठीक आहे. ही इज द वन ऑफ द बॉयज हू डॅश डॅश लेट. हू आर येईल की इज येईल की काय येईल? बघा आता इथे ही इज द वन, हू इज येईल की आर येईल की काय येईल? बघा आता 11वा जो आपला आहे ना तर इथे काय यायला पाहिजे, इथे आर येईल. काय येईल, इज नाही येणार. हू आर लेट. ही इज काय येणार, हू आर लेट. ठीक आहे. तर हे जे गोल्डन रूल आहे याचे स्क्रीनशॉट घ्या आणि थोडंसं डीपली काय करा याविषयी ना थोडंसं विचार करा किंवा आपल्या ब्रेनमध्ये जाऊ द्या. ठीक आहे. याचे कन्सेप्ट आणि ट्रिक्स जे आहेत ना तर ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे आता हू जे इथं आलेलं आहे ना तर हे हू प्रश्नवाचक नाहीये, तर हे काय आहे, दर्शक आहे. हे जे हू जे आहे, ही इज द वन ऑफ द बॉयज. ठीक आहे. तो त्या मुलांपैकी एक आहे. हू आर लेट. बॉयज इथे येस आहे म्हणून इथं काय आहे, आर आहे. ठीक आहे, इज नाही. चला 12वा जो आपला आहे देअर प्लस वर्ब. वर्ब जे आहे तर खऱ्या अर्थानं सब्जेक्टशी जुळतं. देअर आर सो मेनी फिश इन द टँक असं जर सेंटेन्स असेल, देअर आर वर्बनं नेहमी जे आहे ना तर ते नाऊनशी जुळतो आणि नंतर येतो. ठीक आहे. देअरच्या नंतर म्हणजे देअर पासून ज्या वाक्याची सुरुवात होते तर तो जो वर्ब असेल, व्ही असेल, त्याच्यानुसारच इथं काय येतं की नाऊन येतं. ठीक आहे. वर्ब नेहमी नाऊनशी जुळतं येतं आणि जे नंतर येणार वर्ब आहे, ठीक आहे, अगोदर काय असतं की सेंटेन्समध्ये सब्जेक्ट येतो महत्वाचा आणि सेंटेन्समध्ये सब्जेक्टच्या नुसार वर्ब बदलला पाहिजे. पण देअरने जर वाक्य सुरू झालेलं असेल तर जो वर्ब नंतर येणारा आहे त्याच्यानुसार जे हेल्पिंग वर्ब आहे तर ते बदलतं. ठीक आहे. कसं बघा, देअर आर बुक्स अँड देअर इज ए बुक असं हे सेंटेन्स आहे. ठीक आहे. तर देअर आर बुक्स इथे येस आहे म्हणून इथं काय आलं की आर आलं. देअर इज ए बुक या वर्ब नुसार हे जे आहे ना तर काय हेल्पिंग वर्ब जे आहे तर ते चेंज झालं. ठीक आहे. तर अशा वेळेस जे आहेत ना तर वर्बवरती देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे बारीक, की वर्ब तुमचं प्लुरल आहे की सिंग्युलर आहे. देअर पासून जर वाक्य सुरुवात झालं असेल तर वर्बच्या म्हणण्यानुसार, बायकोच्या म्हणण्यानुसार नवऱ्याला राहावं लागतं. तसं वर्ब जसं म्हणेल तसं नाऊन नावाच्या नवऱ्याला राहावं लागतं. ठीक आहे. देअर डॅश डॅश मेनी रिझन्स फॉर डिले. देअर इज येईल की आर येईल की वॉज येईल की हॅज येईल. देअर आर सो मेनी रिझन्स फॉर द डिले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा 12वा रूल आपला झालेला आहे. ठीक आहे. चला पुढचा टाइम, मनी अँड डिस्टन्स. टाइम, मनी आणि डिस्टन्स हे एकक म्हणून काय आहे, सिंग्युलर आहे. 4 वाजले 5 वाजले. ठीक आहे. 200 रुपये 300 रुपये
1000 रुपये, 1,00,000 रुपये, ठीक आहे. डिस्टन्स असेल 400 किलोमीटर, 500 किलोमीटर, ठीक आहे. तर हे काय आहे, सिंग्युलरच वापरलं जातं. भले त्यांचा आकडा जरी मोठा असला तरी ते सिंग्युलर वापरलं जातं. एकक प्रमाणात दाखवतं. हे काय आहे की डिस्टन्स मोजण्याचं एकक आहे, म्हणून हे काय नेहमी सिंग्युलर असतं. नाव आता ज्या विद्यार्थ्यांचा सरफेस लेवलवरचा अभ्यास असेल ना, तर त्यांना कदाचित हे गोल्डन रूल्स समजायला कदाचित थोडेसे अवघड जाऊ शकतात, पण बिलीव्ह मी हे खूप सिंपल आहे. 10 years इज ए लॉंग टाइम. आता इथे यस लागलं म्हणजे इथे लगेचच आर येईल का? बिलकुल नाही. इथे काय येणार, 10 years इज ए लॉंग टाइम. कारण काय की टाइम, मनी आणि डिस्टन्स ही एकक म्हणून मानले जातात आणि ते नेहमी सिंग्युलर असतात. 5 किलोमीटर डॅश डॅश अ लॉंग वॉक. 5 किलोमीटर्स आर अ लॉंग वॉक येईल का? बिलकुल नाही. इज अ लॉंग वॉक येईल. ठीक आहे. अनकंडिशनली तुम्ही अभ्यास जरी केला किंवा तुम्हाला रूल्स जरी माहीत नसले, सरफेस लेवलचं थोडंसं तुमचं चांगलं कच्चं नॉलेज पक्क करायच्या दिशेने जर तुम्ही अभ्यास केला असेल, तर ही रूल तुम्ही फॉलो जरी नाही केले तरी तुमचे उत्तर जे आहेत ना, तर ते बरोबरही येऊ शकतात. फक्त जिथे जिथे ग्लिच येतो ना, तर ते रूल्स तुम्हाला जे आहेत ना, तर ते लक्षात राहायला पाहिजे. काही ट्रिक्स आणि काही रूल जे आहेत ना, तर ते फार सिंपल आहे. म्हणजे न जाणता तुम्ही ते योग्य पद्धतीने लिहूही शकतात. पण काही रूल्स असे आहेत की तुम्ही कितीही अभ्यास करा, प्रत्येक वेळेस तुमच्याकडून चूक होईल. तसाच हा रूल आहे. बुक, मूवी आणि टायटल नेहमी काय असतं, सिंग्युलर असतं. नाव एकच काम दाखवतं. टायटल म्हणजे काय की बाबा एकच गोष्ट, ठीक आहे. 3 इडियट्स, ओके. 3 इडियट्स आर येईल का इथे? नाही. 3 इडियट्स इज ए फेमस फिल्म येईल. ओके. आर इथे येणार नाही, वर येणार नाही, हॅव येणार नाही, ठीक आहे. बुक्स, मूवीज आणि टायटल आलं तर ते काय आहे की नेहमी तुम्हाला सिंग्युलर घ्यायचं आहे. नाव पुढचा जो नियम आहे तो 15वा नियम आहे. मोर दॅन वन जर असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. ज्या सेंटेन्समध्ये मोर दॅन वन असेल तर त्यावेळेस सिंग्युलर घ्यायचा आहे. हा फ्रेज सिंग्युलर मानला जातो. मोर दॅन वन. मोर दॅन वन म्हणजे पोरांना असं वाटतं की बाबा एकापेक्षा जास्त असले म्हणजे प्लुरल वापरायचं, तसं नाही. मोर दॅन वन काय आहे, 1 by 1. मोर दॅन वन स्टुडंट डॅश डॅश अब्सेंट. मोर दॅन वन स्टुडंट्स इज येईल की आर येईल की काय येईल? तर इथे काय येणार, मोर दॅन वन स्टुडंट्स आर येईल की इज येईल? मोर दॅन वन स्टुडंट्स हा काय आहे, इज अब्सेंट येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे जे रूल्स आहे तर हे काय करायचे आहे की आपल्याला करायचे आहेत, पाठ करायचे आहे. इज अब्सेंट. आता या सेंटेन्सला जर थोडंसं ट्विस्ट आणि ट्विर्क जर केलं, मोर दॅन वन स्टुडंट इथं वाज येईल. इथे इज नाही येणार, वाज येईल. सॉरी, मी पहिले जर इज जर म्हटलं असेल तर, कारण इज नाहीच आहे. इथं काय आहे, वाज येईल. आता बऱ्याच वेळेस सेंटेन्सेसमध्ये इथं आर आहे. इथं आरच्या ऐवजी समजा तुम्हाला जर इज दिलं, ठीक आहे. थोडंसं प्रश्न जे आहे ना तर तुम्ही थोडंसं फिरवतो. मोर दॅन वन स्टुडंट इथं आरच्या ऐवजी इज लिहिलं, इज अब्सेंट. आपण अगोदर पाहिलं इथं काय होतं, वॉज. ठीक आहे. आणि आता यामध्ये काय येईल, मोर दॅन वन स्टुडंट इज अब्सेंट येईल की वॉज अब्सेंट येईल? ज्या वेळेस तुम्हाला एकच सेंटेन्समध्ये पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्समध्ये जर कन्फ्युजन असेल तर अशा वेळेस डिफॉल्ट टेन्स म्हणून, आता या वाक्यातून कळतं का तुम्हाला की हे सेंटेन्स पास्ट टेन्सचं आहे किंवा प्रेझेंट टेन्सचं आहे? तर त्यानुसार इज पण इथं योग्य जाऊ शकतं, वॉज पण इथं काय आहे की करेक्ट जाऊ शकतं. तर अशा वेळेस तुम्हाला इज आणि वॉज जर दिलेलं असेल तर तुम्ही नेहमी डिफॉल्ट टेन्स म्हणून काय की प्रेझेंट टेन्सचं जे उत्तर आहे तर ते लिहायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 15 गोल्डन रूल होते. आय होप की तुम्हाला हे आवडले असतील. ही जी PDF आहे तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. तसेच आपलं जे यूट्यूब, ठीक आहे, यूट्यूबला तर आहेत समजा व्हिडिओ आपले, पण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे आपले कोर्सेस आहेत तर त्यामध्ये याची PDF, इन डेप्थ PDF आणि सगळ्या ज्या रूल्स आहेत, सगळ्या रूल्सवरती आपण मिक्स्ड PYQ घेतलेले आहेत, ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, ते सगळं काही घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर इंग्रजीची दर्जेदार तयारी, क्वालिटी एज्युकेशन जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आजच आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि कोर्सेसला कन्सिडर करू शकता. आशा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर नोंदवू शकता. आतापुरतं एवढंच, थांबतो. राम राम.